महाविकास आघाडीकडून डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद मतदारसंघात हजारोंच्या संख्येने उसळली एकच गर्दी। जळगाव जामोद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार काँग्रेसच्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी 29 ऑक्टोबरला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुल वासनिक व घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला नामांकन अर्ज भरलाय। यावेळी जळगाव जामोद शहरात प्रचंड गर्दी उसळली होती। सर्वप्रथम राठीजिनिंग वरवट बकाल रोड जळगाव जामोद येथे भव्य दिव्य अशा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभा संपल्यानंतर राठीजिनिंग येथून भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली। ही रॅली चौभारा चौक, दुर्गा चौक असे मार्गक्रमण करत SDO कार्यालयात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, मतदार उपस्थित होते। नामांकन भरण्यासाठी काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शनात जळगाव जामोद मतदारसंघातील नागरिक, महिला, कार्यकर्ते, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। दयाल सिंग चव्हाण, जळगाव जामोद, बुलढाणा। महाविकास आघाडीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मी आज या जळगाव जामोद मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्जाचं नामांकन हे केलेलं आहे। या ठिकाणच्या सर्व मायबाप जनतेला मी त्यांचा शुभेच्छारूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावं हा देखील आजच्या दिवशी त्यांना विनंती करते। त्याचबरोबरीने या मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी, या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून, शेतकऱ्यांचा आवाज म्हणून, युवकांचा आवाज म्हणून, महिलांचा आवाज म्हणून पुढील काळात विधान भवनात सर्व उपेक्षित, दुर्लक्षित लोकांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या लोकशाहीच्या संवर्धनासाठी, या हुकुमशाहीच्या विरोधात, भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात मी पुढील काळात विधान भवनात जाऊन तुमचा आवाज म्हणून काम करणार आहे। त्यासाठी मी आता हा माझा नामांकन अर्ज दिलेला आहे। या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे याबाबत बघा, मागच्या 20 वर्षात जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते, मागील 5 वर्षातही तुम्ही जर कार्यकाळाचा आढावा घेतला तर या आता शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना काही भूमिपूजन करायचं काम पडते आहे। आता तर शेवटच्या टप्प्यामध्ये या 20 वर्षात त्यांनी उद्घाटन करण्याचं काम होतं, पण तरी देखील लोकांना भूलथापा द्यावा, खोटे आश्वासनं द्यावेत। या मतदारसंघात एकही मोठा उद्योगधंदा नाही। जळगाव असेल, संग्रामपूर असेल, शेगाव असेल, अनेक छोटे व्यावसायिक जे असतील ते पण काही असा त्या ठिकाणी दिसत नाही। म्हणजे या ठिकाणचा सुशिक्षित जो तरुण आहे, तरुणी आहेत, ते बेरोजगार आहेत, त्यांना बाहेर गावी जावं लागते, परगावी जावं लागते। त्यांना या मतदारसंघात कुठली रोजगाराची निर्मिती करण्यास हे असक्षम ठरले। एवढंच नाही तर आपण वैद्यकीय व्यवस्था जर पाहिली तर वैद्यकीय व्यवस्थेचे 3-13 या आमदारांच्या अकार्यक्षमतेमुळे त्या ठिकाणी झालेले दिसतात। कारण अनेक पद रिक्त आहेत, त्या ठिकाणी स्टाफ नाही आहे, किंवा जी काही आपण पाहिलं डायलिसिसचं सेंटर आहे जळगाव आणि वरवटला, त्याही ठिकाणी कधी जनरेटर बंद असते, म्हणजे रुग्णांची हेळसांड होते आहे। कुठेतरी ह्या सर्व गोष्टी एक लोकप्रतिनिधी स्वतः डॉक्टर असल्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। गोमाल सारखी घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भूमिपूजन करण्यासाठी यांना वेळ आहे, पण कुणाचा आमच्या आदिवासी युवतींचा किंवा मुलींचा जीव जात असेल तर त्या ठिकाणी सक्षमतेने यंत्रणा पोहोचवणं असेल, किंवा त्या ठिकाणी जी दळणवळणाची व्यवस्था असेल ती देखील या 20 वर्षात ते निर्माण करू शकले नाहीत। हीच खऱ्या अर्थानं या भागातील जनतेसाठी एक दुःखद बाब आहे। म्हणून परिवर्तन केल्याशिवाय या मतदारसंघाचं चित्र बदलणार नाही। आणि परिवर्तनासाठी आज माझ्या नामांकन अर्जासाठी जो प्रतिसाद सर्व जनतेनं दिला होता तो कुणाला त्या ठिकाणी रोजंदारीनं बोलावलेला नव्हता, तो स्वयंस्फूर्तीनं होता। म्हणून माझं म्हणणं आहे की मायबाप जनताच खऱ्या अर्थानं लोकशाहीत ही राजा असते, तेच ठरवतात की त्यांचा लोकप्रतिनिधी योग्य आहे की नाही आहे। आज माझा विश्वास आहे की येत्या 23 तारखेला आपल्याला हे चित्र बदललेलं दिसणार आहे। या मतदारसंघातील अकार्यक्षम आमदार बदलून त्या ठिकाणी सक्षमतेनं महाविकास आघाडी आणि सर्व जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी ही जनता निश्चितच देईल। आपण लाडकी बहीण योजना याला कशाप्रकारे पाहतो? बघा, ह्या योजना काही नवीन नाही। काँग्रेसने याच्याही पहिलीच्या काळामध्ये संजय गांधी निराधार असेल, श्रावण बाळ योजना असेल, किंवा आरोग्यदायीच्या अनेक योजना असेल, या सर्व योजना ह्या सर्वसामान्य दुर्लक्षित घटक असतील यांच्यासाठी दिलेल्या आहेत आणि आजतागायत सुरू आहेत।
पण याची कधी जाहिरातबाजी केली नाही. हे सरकार आज निवडणुकीच्या तोंडावरती योजना आणते आहे, त्याच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च करते आहेत. त्या ठिकाणी धनदांडग्यांचं कर्ज माफ करण्यासाठी यांच्याजवळ पैसा आहे, पण आमच्या शेतकऱ्याचं कर्जमाफी करायला यांच्याजवळ पैसा नाही. फक्त आश्वासन द्यावं, त्यांच्या हमीभावावरती ते सोयाबीनची खरेदी करत नाही किंवा कपाशीची खरेदी करत नाही. हा यांचा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा प्रति असलेला आसूड आहे किंवा यांचं असलेलं दुर्लक्ष आहे. त्यामुळे आज शेतकरी नागवला जातो आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे. आणि या आमदाराच्या या ठिकाणी सातत्याने ज्या खोट्या गोष्टी सांगितल्या जातात. आपण पूर परिस्थितीत पाहिलं, ज्यांची शेती जमिनी नव्हत्या अशाही लोकांच्या खात्यात पैसे आले आणि ज्यांच्या त्या ठिकाणी जमिनी खरडून गेल्या असे हजारो शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत की आम्हाला शासकीय मदत मिळायला पाहिजे होती. पण या आमदाराच्या त्या ठिकाणच्या घोटाळेबाज कारभारामुळे किंवा त्यांचं मला असं वाटेल त्याला समर्थनच होतं की काय, म्हणूनच हे सगळे घोटाळे या ठिकाणी या मतदारसंघात झाला आहे. हा काही नव्यानं विषय मी सांगावा असा नाही, सर्व जनतेला माहित आहे चिचारीची टाकी कशी पळते. म्हणजे भ्रष्ट कामं करणार आहे, कारण कमिशनखोरी अतिशय जास्त प्रमाणात वाढलेली आहे. म्हणूनच मी पहिले म्हटलं, भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लोकशाही संवर्धनासाठी सर्व जळगावचा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी राहावं, यासाठी मी सर्वांना विनम्र आवाहन करते.